नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आजचा आपला जो टॉपिक असणार आहे, ठीक आहे. तर आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं की जेव्हा ऍसिड आणि बेसची रिएक्शन होते तेव्हा त्याला आपण न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणतो. त्याचा रिझन पण सांगितलं की त्याला न्यूट्रलायझेशन रिएक्शन का म्हणायचं. बरोबर आहे, कारण आपल्या सोल्युशनचा जो पीएच असतो तो काय असतो, 7 होतो, त्याच्यामुळे त्याला आपण न्यूट्रलायझेशन रिएक्शन असं म्हणतो. तर लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला, जी आपल्याला दुसरी रिएक्शन बघायची आहे ती असणार आहे रिएक्शन ऑफ ऍसिड विथ मेटल्स. कुणासोबत? मेटल सोबत ऍसिडची रिएक्शन. ठीक आहे, रिएक्शन ऑफ ऍसिड विथ मेटल. ठीक आहे, मेटल सोबत ऍसिडची रिएक्शन झाल्याच्या नंतर काय होतं, बरोबर आहे. तर आपण पहिले स्टेटमेंट लिहून घेऊया. ठीक आहे, बघा लिहा. व्हेन ऍसिड, व्हेन किंवा मग मेटलला आधी किंवा ऍसिडला काय अडचण नाही. ठीक आहे, व्हेन मेटल्स रिएक्ट्स विथ dilute acids to form salt and hydrogen gas. काय काय तयार होते म्हटलंय स्टेटमेंट मध्ये? सॉल्ट आणि तुमचा हायड्रोजन गॅस तयार होईल. बरोबर आहे. मग आता बघा, आपण एक जनरल रिएक्शन जर लिहिली, कशी बघा, की माझ्याकडे कुठला तरी एक मेटल आहे, दुसरा तुमचा आहे ऍसिड. ऍसिड कसा आहे? डायल्यूट. आता डायल्यूट का घेतात ते पण सांगतो. दुसरा आहे तुमच्याकडे जे प्रोडक्ट, त्याच्यात एक सॉल्ट बनेल तुमचा आणि दुसरा हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस बनेल. बरोबर आहे. आता मी आताच उल्लेख केला होता की जे आपण ऍसिड घेतो तो कसा असतो, डायल्यूट असतो. बरोबर आहे. आणि जर कॉन्सन्ट्रेटेड घेतलं तर काय होतं, कॉन्सन्ट्रेटेड जर ऍसिड घेतलं तर आपल्या रिएक्शन मध्ये काय तयार होत आहे बाळांनो? हायड्रोजन गॅस तयार होते. जर तुम्हाला माहित असेल, हायड्रोजन गॅस हा इनफ्लेमेबल असतो, म्हणजे असतो काय करतो, लवकर पेट घेतो. बरोबर. तर मग बघा, इथं डायल्यूट घेतल्याच्या नंतर जर गॅस निघत असेल तर जस्ट इमॅजिन की कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड मध्ये किती H+ असतात आणि किती त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं की ती रिएक्शन कशी होते, एक एक्सप्लोजिव्ह रिएक्शन पण होऊ शकते, म्हणजे लवकर पेट घेऊ शकते, बस्ट होऊ शकतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण काय करत असतो, डायल्यूट ऍसिड घेत असतो. बरोबर. तर आता बघा, एक्झाम्पल मध्ये पाहू आपण. एक मेटल सांग घ्या आपला, कुठला पण एक. Na घेतला. दुसरा आपण काय करू, HCl ऍसिड घेऊ, डायल्यूट प्लस एरो. तुम्हाला आता सॉल्ट तयार करायचं ना, हायड्रोजन गॅस तयार करायचं. ठीक आहे. तर आता ह्या रिएक्शनला कम्प्लीट कसं करायचं, ह्याच्यासाठी छोटीशी ट्रिक. डोकं जास्त लावायचं नाही, फक्त आणि फक्त काय करायचं, लॉजिक. आपल्याला जनरल रिएक्शन माहिती आहे. बरोबर आहे. ऍसिड प्लस मेटल, सॉल्ट प्लस हायड्रोजन गॅस. सगळ्यात पहिले मी तर असं म्हणतो, तुम्ही हायड्रोजन गॅस बाजूला काढा. हायड्रोजन गॅस म्हणजे तुमचा काय, H2, तुमचा G म्हणजेच गॅस. याला थोडस डायरेक्ट आधी असं लिहा. बरोबर आहे. मला एक सांगा, तुमच्याकडे इथं जो HCl आहे त्याच्याकडे तुमच्याकडे H किती आहेत? एकच आहे. बरोबर आहे. एक H आहे आणि दुसरा Cl- आहे. बरोबर आहे. तर मग मला इथे एक सांगा, हा सिंगल आयन आहे, माझ्याकडे इथं एक हायड्रोजनचा मॉलिक्यूल तयार होत आहे. याच्यामध्ये हायड्रोजन 2 आहेत. बरोबर. किती आहेत? 2 आहेत. इथं एकच आहे. मग मला काय करावं लागेल, जे रिएक्टंटच्या साईडला जे आपले रिएक्टंट्स आहेत, म्हणजे HCl आहे, याला डबल घ्यावं लागेल. म्हणजे त्याचे मॉलिक्युल्स 2 घ्यावं लागतील मला. मी जर इथं 2 घेतला तर मला H+H+ 2 वेळेस भेटेल आणि Cl पण 2 वेळेस भेटेल. बरोबर आहे. आता मला एक सांगा, हायड्रोजनची चिंता मिटली. ठीक आहे. हायड्रोजन आता इथं 2 होते म्हणून इकडे पण 2 काढले. बरोबर. मग आता Cl आणि Na ची बारी. काय तयार होईल? NaCl तयार होईल. बरोबर. पण इथं जर बघितलं तुम्ही, Cl काय आहे? 2 आहेत. Cl- किती आहेत? 2 आहेत. आणि सोडियम किती आहे आपल्याकडं? एकच आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, जे कमी आहे त्याला जास्त करायचं. बरोबर आहे. म्हणजेच जे Na आहे त्याला 2दा घ्यायचं आणि आपल्यापाशी जे तयार होईल NaCl, हा NaCl मध्ये एक Na आणि एक Cl आहे. पण आपल्याला इथं किती किती आहेत? इथं 2 Cl आहेत, इथं 2 Na आहेत. म्हणजे ह्याचे मॉलिक्युल्स किती होतील? परत 2 होतील. बरोबर आहे. तर हे झाला सॉल्ट आणि हा तुमचा हायड्रोजन गॅस. अशा पद्धतीने कुठलीही रिएक्शन करायची. फक्त विचार करायचा की ऍसिड बेस या दोघांमध्ये, किंवा मग एखादा ऍसिड आहे किंवा मेटल आहे त्याच्यामध्ये H2 गॅस काढला. ठीक आहे. तर आपल्याला
काय सॉल्ट करता येईल, ठीक आहे, काय सॉल्ट तयार करता येईल. बघा अजून एक्झाम्पल पाहूया आपण. Mg प्लस HCl, ठीक आहे, डायल्यूट. सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये पण हायड्रोजन गॅस काढून टाका. H2 गॅस, हायड्रोजन गॅस निघाला. म्हणजे याचा अर्थ इथं एक होता तर आपल्याला याला काय करावं लागेल, डबल घ्यावं लागेल. बरोबर आहे, काय करावं लागेल, डबल घ्यावं लागेल. मग इथं जर याला डबल घेतलं तर आपल्याकडे Cl मायनस पण किती वेळेस होईल, 2 वेळेस होईल. बरोबर आहे. मग याचा अर्थ Mg ला दोनदा घ्यायचं का, नाही. का नाही घ्यायचं, कारण जो सोडियम असतो त्याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज येतो, कारण तो एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो. आणि जो Mg आहे त्याच्यावर 2 पॉझिटिव्ह चार्ज येतात, म्हणजे काय करतो, तो 2 इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो. बरोबर आहे. मी आताच सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी, जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतील तेवढेच जर निगेटिव्ह चार्ज असतील तर कमी जास्त करायचं नाही, फक्त आणि फक्त जोडी लावायची. काय करायचं, जोडी लावायची. तर बघा MgCl किती आहेत, 2 आहेत. MgCl2 याला 2MgCl लिहायचं नाही, 2MgCl लिहायचं नाही, कारण हे चुकीचं आहे. का, कारण याचा अर्थ असा होतो की 2 वेळेस Mg आहे आणि 2 वेळेस Cl आहे. याचा अर्थ असा होतो Mg एकच वेळेस आहे आणि Cl 2 वेळेस आहे. ठीक आहे, म्हणजे बरोबर कुठला असणार आहे, वरचा. ठीक आहे, अशी चूक करायची नाही. ठीक आहे, तर ही झाली रिएक्शन ऍसिड आणि मेटल्सची. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया रिएक्शन ऑफ ऍसिड विथ मेटल ऑक्साइड्स. ठीक आहे, थँक्यू.